श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. लवकरच येत आहे दिवाळी आणि दिवाळीचा पहिलाच दिवस अर्थात असतो वसुबारस. तो येत आहे 9 नोव्हेंबर 2023 रोजी. आणि या दिवशीची माहिती तुम्हाला आणि पूजा कशी करावी याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. अर्थातच शिफ्टिंगमुळे मी पूजा करून दाखवत नाही आहे, मात्र इतकी व्यवस्थित माहिती तुम्हाला देणार आहे की तुम्हाला घरच्या घरी आणि बाहेर जरी गेलात तरी पूजा करता आली पाहिजे. वसुबारसेच्या सायंकाळी सवत्स गायीची म्हणजेच वासरासह गायीची पूजा करावी. तिच्या पायावर अर्ध देऊन म्हणजेच पाणी देऊन ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे, आता उडदाचे वडे जे आपण करणार आहोत ते तेलात जरी तळले तरी ते पाण्यात बुडवून ठेवायचे, कारण गाईला तेलकट काहीही देऊ नये. त्यामुळे उडदाचे वडे देण्याची ज्यांच्याकडे पद्धत आहे, आमच्याकडे ही पद्धत नाही आहे, पण ज्यांच्याकडे ही पद्धत आहे उडदाचे वडे नैवेद्य म्हणून जी लोक खाऊ घालतात त्यांनी बऱ्याच वेळ म्हणजे 3-4 तास ते वडे पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत आणि मग ते गाईला द्यावेत. म्हणजे गाईला त्याचं पचन देखील होईल आणि तेलकट सुद्धा होणार नाही. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो, त्यामुळे दारासमोर आकाश कंदील लावावा. दाराजवळ तुळशीजवळ रांगोळी काढावी. दिवे आणि पणत्या लावाव्यात. ही झाली बेसिक माहिती वसुबारसेची. आता वसुबारसेला प्रत्येक ठिकाणी, आता मुंबई सारख्या ठिकाणून आणि परदेशातून सुद्धा आपले व्हिडिओ बघितले जातात. अशा लोकांनी काय करायचं ज्यांच्याकडे गाय वासरू मिळणारच नाही. ही जी पूजा आहे ती गाय वासराची केली तरच पुण्यफल प्राप्ती होती. नुसत्याच गायीची पूजा केली तर वाईट काहीच होणार नाही. पण जे हा दिवस आहे त्याला अतिशय महत्त्व आहे की गाय आणि वासराची पूजा करणं. या दोन्हीची मिळून जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा त्याचे संपूर्ण फल आपल्याला प्राप्त होतं. आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा समावेश असतो आणि त्यामुळं गायीला हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पवित्र गाय माझी माय, गाय माझी आय असं म्हटलं जातं. म्हणजे गायीशिवाय खरंच जगामध्ये जर गाय नसती तर लहानग्या जीवानं, ज्या आईंना दूध नसतं त्या लहानग्या जीवानं काय पिलं असतं हा प्रश्न येतो. अगदी 1 दिवसाच्या 0 दिवसाच्या बाळाला सुद्धा गाईचे दूध पचू शकतं. इतकं गाईला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीला गाईची पूजा, गोग्रास आमच्याकडे सुद्धा प्रत्येक सणाला गोग्रास म्हणजे गाईचा घास हा बाजूलाच काढला जातो. अशी ही पवित्र गाय ज्यांच्या घरी किंवा आसपास नसेल त्यांनी गाय वासराची मूर्ती नक्की त्या दिवसाच्या आधी घेऊन या. या अशा प्रकारे गाय वासराची मूर्ती असावी. तुम्हाला सांगते, डावा पाय पुढे असावा. गाईचा जो डावा पाय आहे तो पुढे असावा आणि चेहरा जो आहे तो याप्रमाणे असावा. वासरू गाईचं जे स्थान म्हणजे स्तन असतात त्याला चेहरा त्याचा स्पर्श झालेला असावा आणि एक हसतमुख प्रसन्नमुखी, गाय प्रसन्नच असते, प्रसन्नमुखी असावी. गाईवर इकडे लक्ष्मी आहे, इकडे गणपती आहे. अशा प्रकारची सुंदर गाय तुम्ही आणावी. तुम्ही छोटी आणू शकता, मोठी आणू शकता, मात्र अशा प्रकारची गाय तुमच्या घरी असावी. म्हणून मी हा व्हिडिओ लवकर करत आहे की तुम्हाला गाईच्या वसुबारसेच्या आधी गाईची मूर्ती आणायची आहे. आता आपल्याकडे पण मिळते, पण तुम्हाला आता ही त्या दिवसाच्या आत मिळू शकत नाही ऑर्डर जरी दिली तरी. त्यामुळे मी माझ्याकडून घ्या असं नाही सांगणार तुम्हाला, पण कुठूनही आणा. पितळे भांड्याच्या दुकानामध्ये किंवा भांड्याच्या दुकानामध्ये जिथं देवांच्या वस्तू मिळतात तिथे तुम्हाला ही मिळून जाईल. अगदी अशी आणण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर गाय आहे ही. या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म उरकून दारामध्ये सडा, रांगोळी, तुमचं जर सारवणाचं असेल तर शेणाचा सडा, गोपद्म काढण्याला या दिवशी अत्यंत जास्त महत्त्व आहे. गोपद्म काढावेत, उंबऱ्याची पूजा करावी, दाराची पूजा करावी, तुळशीच्या पुढे रांगोळी काढावी आणि तुम्ही एक छोटा चौरंग पाट किंवा देवघरातच ही गाय वासराची मूर्ती ठेवावी. ही आधी स्वच्छ घासावी, धुवावी. स्वच्छ पितांबरीनं घासलीत तरी चालेल, चिंच मिठानं घासलीत तरी चालेल, पंचामृतानं घासलीत तरीही चालेल, कापूर आणि हळदीनं घासलीत तरीही चालेल. बरेच प्रकार आहेत देव घासण्याचे, त्यांना तुम्हाला ही स्वच्छ करायची आहे आणि देवघरात एका लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर तिला ठेवायचं आहे. या गाय वासराला ठेवायच्या आधी त्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत हळद कुंकू घालून.
त्याच्यावर गाईची मूर्ती स्थापन करायची आहे। त्यानंतर तुम्हाला गाईच्या पायावर फुलाने पाणी शिंपडायचं आहे। चारी पायांवर, वासराच्या पायांवर, गाईच्या मुखावर पाणी शिंपडायचं आहे। गाईला चंदन, हळदी, कुंकू, वासराला हळदी, कुंकू, चंदन लावायचे आहे। आणि त्यानंतर जो तुम्ही वड्याचा किंवा मग गुळाचा, पुरणपोळीचा, वसुबारसेला तुम्ही जे काही गोड करणार असाल, नुसता गुळाचा नैवेद्य दाखवला तरीही खूप चालेल, काही हरकत नाही आहे। शिऱ्याचा दाखवा, खिरीचा दाखवा, बाकी देवांसोबत त्या दिवशी गाय वासराची पूजा झालीच पाहिजे, हे लक्षात घ्या। आता दुसरा पर्याय, आमच्याकडे काही मूर्ती नाही आहे किंवा आम्ही घेऊ शकणार नाही आहे, पेन घ्या, वही घ्या, पाटी घ्या, पेन्सिल घ्या, चित्र काढा, त्याची पूजा करा। भाव महत्त्वाचे आहेत। रांगोळीने चित्र काढा। गाय वासराचं बघा हल्ली छाप सुद्धा मिळतो, तो छाप देवापुढं काढा, त्याची पूजा करा। त्याच्यावर आपण भले पाणी वगैरे शिंपडू शकणार नाही, मात्र त्याची तुम्ही मनोभावे पूजा करू शकता। जिथे भाव तिथं काही कमी नाही। मनात भाव ठेवा की मी खऱ्या गाय वासराची पूजा करत आहे आणि गायीबद्दल कायम मनात कृतज्ञता ठेवा। गाय ही आपल्या धर्मातली सगळ्यात पवित्र अशी आहे, त्यामुळे तिच्याबद्दल कृतज्ञता मनात ठेवा। आणि कधीही गाईला, दारात आलेल्या गाईला झाडूने मारणे, काठीने मारणे हे प्रकार कधीही आयुष्यात करू नका। घोर पाप तुम्हाला लागेल याविषयीचे। कधीच गाय मारायला तशी तुम्हाला येणारच नाही, मारायला जरी आली तरी तुम्ही तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करा, पण झाडूने आणि काठीने गाईला चुकूनही कधीही मारू नका, तुम्हाला त्याचं पाप लागतं। आता ज्यांच्या इथे गाय वासरू उपलब्ध आहे, ही झाली घरगुती पूजा। छाप काढलात रांगोळीचा तरी हळदी कुंकू, फुलं व्हायची आहेत, गोड नैवेद्य दाखवायचा आहे। दुसऱ्या दिवशी ती रांगोळी तुम्ही घरातल्या झाडून नाही तर कापडानं गोळा करायची आहे आणि झाडाखाली टाकून द्यायची आहे। ही जी मूर्ती आहे ती मी तर देवघरात ठेवत नाही, ही माझी इथे असते शेजारी, एक तर स्वामींच्या शेजारी असते किंवा मग शोकेशमध्ये असते, तिथं तुम्ही जिथं ठेवता तिथं ठेवून द्या, काही हरकत नाही आहे। आता ज्यांच्या इथे खरं गाय वासरू उपलब्ध आहे, एक हिरवाचा काय म्हणतात त्याला, हिरवा चाराची पेंडी, हिरव्या चाऱ्याची पेंडी आठवणीनं न्या। गाईला सगळ्यात जास्त काय आवडतं तर हिरवा चारा, भिजवलेली डाळ आणि गूळ। आता उडदाचे वडे ही पद्धत खूप कमी ठिकाणी आहे, आमच्याकडे तर बिलकुल नाही आहे। ज्यांच्याकडे असेल त्यांनी तेही करा, मी नाही म्हणत नाही। तुम्ही आधी गाईचा जे मालक असतात, गाय सांभाळणारे जे असतात, खरंच त्यांना मी धन्य मानते खूप की जे लोक गाई पाळतात, त्यांच्यावर माया करतात, त्यांचं दूध काढतात, अशा लोकांना तुम्ही गाय व्यवस्थित धरायला सांगा, गाय वासरू। त्यानंतर गाईच्या पुढच्या पायांवर पाणी घाला। घरातून जाताना ताटामध्ये पाणी, हळदी कुंकू, नैवेद्य, हार इतकं घेऊन जा आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही गाईच्या पुढच्या पायांवर आधी अर्घ्य म्हणजे पाणी घाला। त्यानंतर तुम्हाला तिला हळदी कुंकू लावायचं आहे पायांना आणि कपाळावर। त्यानंतर तिच्या पोटावरून हात फिरवून तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे आणि त्यानंतर तिला हार घालायचा आहे, ओवाळायचं आहे। ओवाळण्याचं ताट सुद्धा तुम्हाला घरातून न्यायचं आहे आणि जरी मूर्तीची पूजा केली तरी अवश्य तुम्हाला या मूर्तीलाही ओवाळायचं आहे आणि इडापिडा टळो तुमच्या मागची गोमाताजवळ प्रार्थना करायची की माझ्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य तुझ्या पावलांनी येऊ देत आणि तुझ्यासारखंच माझ्या घरामध्ये, माझ्यामध्ये मातृत्व येऊ दे, मी खूप मायाळू होऊ दे। म्हणजे जे काही तुमच्या अपेक्षा आहेत, ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या बोला। आणि खरं एक पणातनं सांगते की प्रत्येक ठिकाणी इच्छा आकांक्षा बोलून दाखवल्या पाहिजेत का तर नाही। काही गोष्टी नुसत्या पूजा, धर्म, आचार म्हणून सुद्धा करायचे असतात। प्रत्येक ठिकाणी मला हे दे देवा, मला ते दे असं नाही म्हणत बसायचं। नुसती मनोभावे पूजा करा, हात जोडा आणि माघारी या। हिरव्या चाऱ्याची पेंडी तिला खायला घाला। तुमची जर परिस्थिती असेल तर त्या मालकाला तिला एक दिवस पुरेल एवढ्या चाऱ्याचे पैसे द्या, हिरव्या चाऱ्याचे तिला पैसे द्या आणि तुम्ही माघारी या। आणि त्या दिवशी संध्याकाळपासून घराच्या दारामध्ये रोज गोपद्म काढून तुम्हाला दोन्ही बाजूला, उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला आणि तुळशीपाशी आठवणीने दिवे लावायचे आहेत। दिवे आधीच आणून ठेवा। दिवे तुम्हाला पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत म्हणजे ते तेल कमी शोषतात आणि त्यानंतर तुम्हाला ते दिवे लावायचे आहेत। दिवे घेताना कुंभार लोकांकडून घ्या, नसू दे रंगीत दिवे, डीमार्टमधनं वगैरे दिवे कुणीही घेऊ नका। त्या लोकांना मदत होईल, आपल्याकडून 4 पैसे मिळतील, त्यांचे सीझनचे हेच दिवस असतात। लाल साध्या पंत्या आणा। पंतीचं काम काय आहे? आपल्या भोवती उजेड देणं, आपल्याला उजेड देणं, ते काम पंती नक्कीच करेल। त्यामुळे पंत्या आणताना कुंभार दादांकडून आणा म्हणजे त्यांनाही आपल्याकडून छोटासा हातभार लागेल। पण त्या घेताना मागामागी करू नका।
लक्ष्मी म्हणजे झाडू केरसुनी घेताना मागामागी करू नका. तुम्ही दिवाळीचं सामान डीमार्टमधनं आणाल, एखाद्या दुकानात आणाल, 4,000चं बिल होईल. तुम्ही त्यांना म्हणाल का हो की 3,500 रुपये घ्या? म्हणूच शकत नाही तुम्ही. मग केरसुनी सारख्या गोष्टीत 50ची द्या 40ला, पण त्या डझन आहेत 60ला, तर द्या 50ला. बिलकुलही माझ्या एकाही स्वामी भक्तांना अशी मागामागी करायची नाही. जेवढे भाव ते सांगतील, उलट 10-20 रुपये जास्त देऊन या. त्यांना दिवाळी आहे, त्यांचीही दिवाळी उत्तम प्रकारे साजरी होऊ दे. अशा प्रकारे वसुबारस तुम्हाला साजरी करायची आहे. वसुबारसाच्या दिवशी तुम्हाला खरंच जर तुम्हाला जर गाय आसपास मिळाली, आमच्या इथं आहे, मी केलेली पूजा मी तुमच्याबरोबर दुसऱ्या म्हणजे सुनेत्राज लाईफस्टाईलवर नक्की शेअर करेन. आणि तुम्हीही सगळेजण गाय वस्त्राची किमान चित्राची तरी पूजा कराल अशी आशा व्यक्त करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन एखाद्या व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.